शेवटी गिळले आहे ना, मग नीट गप्पा बसायचं. तर 6 खासदारांनी ठाकरेंसोबत बंडखोरी केली. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत अधिकृतरित्या काल प्रवेश केला आणि या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवरती आज आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये एक प्रकारे शाब्दिक चकमकीचं दृश्य पाहायला मिळालं. मुद्दा होता लक्षवेधी प्रश्नांसंदर्भातला. विधानसभेमध्ये ज्या लक्षवेधी प्रश्नांचं सादरीकरण केलं जातं, जे प्रश्न मांडले जातात त्यांना मंत्र्यांकडनं समाधानकारक उत्तर मिळत नाही असा आरोप करत मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरनं गैरहजर राहण्यावरनं विरोधकांनी सभात्याग केला. पण त्यापूर्वी सभागृहात आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवरती हल्लाबोल केला. जी खाती रडून रडून घेतली आहेत त्या खात्यांबाबत उत्तर द्यावं अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी हल्ला चढवला. आदित्य ठाकरे सभागृहाबाहेर गेले आणि एकनाथ शिंदे सभागृहात आले. मग त्यांनी ठाकरेंवर पलटवार केला. काल जो झटका मिळालाय त्यामुळे ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडल्याचा टोला शिंदेंनी लगावला. महोदय, रेकॉर्डवर नाही काढायला पाहिजे. 19 आणि 20 ला झालं नव्हतं. चुकीची माहिती येऊ नये. अध्यक्ष महोदय, राज्यमंत्री असताना राज्यमंत्री उत्तर देऊ शकतो. मंत्र्यांना उत्तर देता येत नसेल तर त्यांनी तसं सांगावं. आता काय झालंय, त्यांच्याकडे मुद्दे नाहीये. ते डेस्परेट झालेले आहेत, फ्रस्ट्रेट झालेले आहेत आणि आता त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. त्यामुळे आता ते नाही आहेत. नाही तर मी बोललो असतो, कोण होता असं तू, काय झाला असं तू, अरे वेड्या असा वाया गेला असं तू, अरे काय. त्यामुळे अध्यक्ष महोदय, त्यांना जे जे काही प्रश्नांचे उत्तर पाहिजे त्यासाठी सभागृहात थांबले पाहिजेत आणि म्हणून प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला सरकार समर्थ आहे. बिलकुल आम्ही समर्थ आहोत. प्रश्न मांडण्याची जबाबदारी जी आहे ती त्यांनी पार पाडली पाहिजे. मुळात प्रश्न हाच आहे की एका बाजूला आपण पाहत असाल मुख्यमंत्री महोदय स्वतः हाऊसमध्ये बसून उत्तरं देतात. इतर मंत्री देखील हाऊसमध्ये बसून उत्तरं देतात. अनेक वेळा त्यांची कोंडी देखील होते. आम्ही प्रश्न तसे विचारत असतो, जनतेचे प्रश्न विचारत असतो. पण हे सगळं झालं तरी उत्तर द्यायला ते तिथे बसलेले असतात. पण एक मंत्री जे अकार्यक्षम आहेत, ज्यांना कार्यपद्धती सांभाळता येत नाही, कार्यभार सांभाळता येत नाही, ते एकनाथ मिंदे हे नेहमी उत्तर द्यायला घाबरतात आणि हाऊसमधून पळायचा प्रयत्न करतात आणि म्हणूनच सगळे खात्यांचं वाटप केलं जातं. आणि ठाकरेंची साथ सोडून शिवसेने